पाठ 8 सखू आजी. राजन गवस 1959. प्रस्तुत पाठात सखू आजीच्या जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयीचे भान, प्रगतशील दृष्टी, निर्णय क्षमता, माणसांवरचे प्रेम अतिशय सहजतेने ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केले आहे. लेखक सुरुवातीला म्हणतात की माझ्या गावाला लहानपणी गोष्टी सांगणारी सखू आजी परवा वारली. कदाचित ही गोष्ट फार महत्वाची नसावी, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवतो. ही सखू आजी न माझ्या रक्ताची ना नात्याची, परंतु तरीही सखू आजीचा मृत्यू लेखकाच्या मनावर खोल जखम करून गेली. सखू आजी वय 90 वर्ष, हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. अशी ही सखू आजी जेव्हा रस्त्यावरून जायची आणि समजा कोणी सहज म्हटलं ना, आजी कुठे चाललीस, तर तिचं उत्तर लगेचच तयार असायचं. म्हातार माणूस हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हातारी असं म्हणायची ते सर्वांनाच समजायचं असं नाही, तरीही प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. लेखक म्हणतात की सखू आजी ही मला एक कविताच वाटते. ती कवितेत बोलते, कवितेत जगते. तिच्या एवढं प्रचंड भाषिक ज्ञान कोणाजवळच दिसलं नाही. म्हणजे ही सखू आजी सहज बोलायला लागली की कविताच बोलायची. कोणी विचारलं, म्हातारी गप घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मारायला, तर लगेच म्हणायची, मरण लोकाला सरण दिक्काला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं कानूस, म्हातारी नवसाची भरून उरायची, असं काहीतरी बडबडायची. हे सगळं ती ठरवून नाही, तर बोलायला लागली आपोआपच असं काहीतरी बोलून जायची. तिच्याशी बोलताना खूप आनंद मिळायचा, हे मात्र नक्की. लहानपणीची सखू आजीची आठवण लेखक सांगतात. शाळेत जाताना सगळ्या मुलांना घेऊन शाळेत जायची. मधल्या वेळेत खूप गोष्टी सांगायची. कधीकधी गोष्ट आठवडाभर चालायची. अशीच एक गोष्ट लेखकाच्या मनात अजूनसुद्धा तशीच आहे. आजी म्हणायची, शेतात एक साप होता. त्याचा माणूस झाला. तिला पंख फुटले. तो माणूस समुद्रावर गेला. 4 तपश्चर्या केली. त्याचा बैल झाला. खांदा मळला, नांगर जुंपला. फाळाला नागिन डसली. बैलाची दातकुडी बसली. नांगराची नदी झाली. बैलाला आंघोळ घातली. त्याचा साप झाला. नागिनीला घेऊन पळाला. लहानपणी हे सगळं खरंच घडतंय असं वाटायचं. अंगावर शहार यायचे, कारण गोष्ट सांगताना तिच्या चेहऱ्याचे बदलणारे हावभाव, हाताच्या हालचाली यामुळे ते सर्व समोरच घडतंय असं वाटायचं. हीच गोष्ट रात्री स्वप्नात सुद्धा तशीच्या तशी दिसायची. लेखक सांगतात, लहानपणी वाटायचं की मोठा झाल्यावर ही स्वप्न बंद पडतील. मोठे होऊन जाऊ, लहानपणीच्या आठवणी पुसून जातील. पण तसं झालं नाही. ती गोष्ट अजूनही मेंदूत रुतून बसलीय. त्या गोष्टींचा अर्थ माहीत नाही. एकदा विचारला होता तिला अर्थ, त्यावर ती हसली आणि म्हणाली, गाव गर्तीला सपान धरतीला, धरतो दुवापली माती हाराकली. आता परत तिला अर्थ विचारायला गेलो नाही, असं लेखक म्हणतात. तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचा. सगळ्यामध्ये सखू आजी गावातल्या सगळ्या कार्यक्रमाला सगळ्यांच्या पुढे असायची. मग ते बारसं, लग्न व मयत असो. आजी गावातल्या बापय माणसांच्या बरोबरीनं ती वागायची. एकदा गावची जत्रा ठरली होती. इडा पडला. चाकबंदी झाली आणि गावातली वस्तू या काळात बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम. त्यातच सातबा घोरपडेचा पोरगा चुकीचा वागला. पंच आले. गाव बैठक बसली. रिवाजानुसार त्याला दंड करायचा. सगळ्यांनी ठरवलं. पण एवढ्यात म्हातारी उठली, म्हणाली की पोरगं मांडीवर घाण करतंय म्हणून मांडीच कापता व्हय गा? म्हणजे एका लहान चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा कशाला? सगळेच गप्प बसले.
म्हणजे म्हातारीचा निर्णय सर्वांना मान्य झाला. म्हातारीची गावाला भीती होती. अजून एक आठवण लेखक सांगतात की एकदा गावातल्या सगळ्या आयाबाया गोळा करून माझ्या घरी आली. मी त्यावेळेला कॉलेजात होतो. प्रौढ साक्षरतेचे वर्ग आमच्या भागात जोरात चालू होते. म्हातारी आली आणि म्हणाली, आमचं पोरगा एवढा काय काय शिकलाय, मग आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे? तू शिकव र आम्हाला. सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. त्याला तिनं चावडीतच गाठला. आठवड्यातच सहीपुरता साक्षर केला. गावातला चोपडा यांचा पोरगा पोलीस झाला. आजीने त्याला ड्रेसवरच ओवाळलं. दही साखर भरवली. गाव म्हणजे आपलं घर मानायची ती. लेखक म्हणतात की ही सखू आजी जर शहरात जन्मली असती तर केवढी प्रगती केली असती तिनं. कारण इतकं प्रचंड ज्ञान व बुद्धी तिला लाभली होती. पण तिच्या नशिबात ते नव्हते. त्याने सखू आजीचं काही बिघडलं नव्हतं. तिच्या आयुष्यात तिने सर्व काही कमावलं होतं. सखू आजी गेली. लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रडले. अख्खं गाव पोरकं झालं. आता उरल्या फक्त आजीच्या दंतकथा. प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा कारभार सांभाळत असतेच. आता गावगाडा बदलला. आजीला जागाच उरली नाही. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांनी अशा आजीची आठवण कुठली सांगायची?